हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर इथं मी पायातली पैंजण काढून ठेवलेली आहे, कारण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे माझ्या पायाला काहीतरी झालेलं आहे आणि मी कुठली मेहंदी लावते. तर बघा, सध्या मी ही मेहंदी लावते. मला आहे ना बाकी दुसरीवाली मेहंदी आहे ना, निशा वगैरे, तर मला खूप चरते ती, डोक्यामध्ये इतकी खाज येते ना, तर मला ॲलर्जी आहे आय थिंक त्या मेहंदीची, त्याच्यामुळे मी ती मेहंदी लावत नाही. त्याच्यानंतर हा इकडे बांगड्यांचा बॉक्स दिसतोय. तर आमची मोठी जी आहे ना जुळ्या मुलींमधली निधी, तर ती आहे ना सगळा बॉक्स जो आहे तो पाडलेला तिने आज बांगड्यांचा हा, त्याच्यामुळे मग मी हा मशीनवरती ठेवला आहे. तर चला आता मेहंदीचा प्रोग्राम उरकून घेते पटपट आणि नंतर तुम्हाला मी भेटते. तर चला, आपली मेहंदी जी आहे ती झालेली आहे मिक्स करून, आणि ह्याच्यामध्ये ना मी एक क्लिनिक प्लसची पुडी टाकलेली आहे बघा, म्हणजे नंतर शॅम्पू लावण्यापेक्षा आहे ना डायरेक्टली मेहंदीमध्येच त्याच्यात इथे मी ॲड करून दिलेला आहे हा. तर आता आपण ही मेहंदी जी आहे ती लावून घेणार आहोत संपूर्ण केसांना. तर इथे बघा, मी मेहंदीमध्ये ना काही चहा पावडर वगैरे काही एक टाकलेलं नाही आहे, कारण का तेवढा वेळही नव्हता, कारण गर्दी खूप आहे ब्लाऊजची. तर माझ्या केसांची लेंथ बघू शकता तुम्ही, आणि खूप जाड झालेले आहेत. पण प्रॉब्लेम असा झालेला आहे की केस थोडेसे गळतात आहे, कारण का इथे आहे ना बोरचं पाणी आहे. आम्ही इकडे नवीन राहायला आलो ना, नळ अजून आम्ही घेतलेला नाही नगरपालिकेचा. तर पहिल्यांदा मी काय केलं, जाड दाताचा कंगवा घेतलेला आहे आणि पूर्ण गुंता जो आहे तो काढून घ्यायचा आहे, आणि नंतर मेहंदी जी आहे तर ह्या पद्धतीने मी अप्लाय केलेली आहे. तर तुम्हाला मेहंदी मी तुम्हाला दाखवलेली आहे की कुठली मेहंदी मी आणलेली होती. बिगर केमिकलची मेहंदी जी आहे ती मी आणलेली आहे, कारण का मला खूप त्रास होतो. जी आपली केमिकलयुक्त मेहंदी किंवा मग गार्नियर वगैरे लावलं, मी तर लावतच नाही कधी, पण दुसऱ्यांचं बघितलेलं आहे. माझ्या भावाची मुलगी आहे ना एक, तर ती गार्नियर लावायची ना, तर गार्नियरने काय व्हायचं, तिच्या केसांवरती ना चाचणं बसायची, आणि ना तिला मग डोकं बांधून बसावं लागायचं ना. आम्ही खूप हसायचो तिला छोट्यापणी. तर म्हणजे मी जेव्हा माहेरी होते तेव्हा, तर मग मी आहे ना आधी पुढच्या साईडला, आणि ना माझे बॅक साईडला सगळी तसेच्या तसेच आहेत केस, फक्त थोडेसे पुढच्या साईडला आहे ना, आपण रोज चेहरा धुतो, आंघोळ करताना काही रोज आपण केस धुवत नाही, तर थोडे थोडे केस जे आहेत ते पांढरे झाले होते. तर म्हटलं बघू आता याने येतो का नाही, कलर चढतो का नाही. तर सध्या आहे ना मी हर्बलचीच मेहंदी लावते, आणि संपूर्ण केसांना मी शक्यतो 6 महिन्यातून एकदा लावत असते, कारण का खूप जाड केस आहेत आणि मला खूप सर्दी होते मग त्याच्यामुळे. तर 6 महिन्यातून म्हणजे जास्त करून मी उन्हाळ्यातच ट्राय करत असते मेहंदी लावायला. आणि केसांना मी काही केमिकल अजून अप्लाय केलेलं नाही आहे, त्याच्यामुळे भीती वाटते, कारण काय ना पार्लरमध्ये खूप साऱ्या केमिकल वापरले जातात त्याच्यामुळे. तर बघा, आपली मेहंदी जी आहे ती लावून झालेली आहे, आणि बाकी मी थोडी वैष्णवीकडून लावून घेतली होती. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि हा जो ब्लाऊज दिसतोय ना, तर हा वैष्णवीचा ब्लाऊज आहे बघा. आणि ही साडी आहे ना दिवाळीला घेतलेली आहे. तर साडी येलो कलरमध्ये आहे, फ्रेश येलो कलर आहे, मस्त टू टोनमध्ये जातो हा ब्लाऊज. ग्रीन आणि पिस्ता कलर आहे बघा, आणि बॉर्डर पण छान आहे. तर काल सपनाचा ब्लाऊज मी स्टिच केला ना, तर म्हटलं हिचाही एक करू. तर दिवाळीचा ब्लाऊज आहे हा, तर प्रिन्सेस कटमध्ये आहे, आणि आमचा स्टँड काही अजून आलेला नाही आहे, तर त्याच्यामुळे मग व्हिडिओ जो आहे ना स्टिचिंगच्या चॅनलवरती येत नाही, पण तुम्ही सहकार्य करायचं आहे. तर इथे मी प्रिन्सेस कटची कटिंग करत आहे. तर तिने काय सांगितलेलं आहे, आत्ता ना जास्त डिझाईनचे ब्लाऊज चालत नाही आहेत सध्या, अगदी प्लेन मोठ्या गळ्याचे ब्लाऊज बॅक साईडला मोठा गळा गोल, आणि फ्रंटला पण गोलच गळा आपल्याला घ्यायचा आहे. तर 2 पीस प्रिन्सेस कट आहे हा. तर सपनाचा ब्लाऊज मी तुमच्याबरोबर शेअर करते. ह्या ब्लाऊजची कटिंग झाली का लगेच शेअर करणार आहे. आणि चेस्ट आहे 32 साईजची आहे, 32 चेस्ट आहे या ब्लाऊजची. तर ह्या पद्धतीने कटिंग जी आहे ती अगदी सोपी कटिंग आहे, आणि बाहेर जर का आपण हा ब्लाऊज शिवायला दिला ना, तर 350 रुपयाची शिलाई आहे. तर ह्या पद्धतीने आता आपण इकडे बॅक साईड कट केलेलीच होती ऑलरेडी,
तर मी डिझाईनचा टाकत होते, पण तिला नको आहे. तिला अगदी मोठा आणि मटका गळा असा घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. तर अस्तर पटपट कट करून घेते मी, आणि बाही ती मला सांगणार आहे. तर बाही ब्लाऊज संपूर्ण रेडी झाला मी तुम्हाला दाखवेलच. तर आपण याची कटिंग करून घेते आणि सपनाचा ब्लाऊज जो आहे तो मी तिला आणायला सांगते. तर तो बघा, हा सपनाचा ब्लाऊज आहे. तर हा स्टिच केलेला आहे आणि तिला पाहिजे होता ना तसाच ब्लाऊज हा झालेला आहे. जास्त तिला डिझाईन नको होती इकडे बॅक साईडला सिल्वर. तर कस्टमरचा मी केलेला आहे, कालच तो व्हिडिओ आलेला आहे. पायपिंग केलेली इकडे सिल्वरची, टसल्स लावलेले आहेत बघा काठाचे. आणि ही जी स्लीव्ज आहे ना, तर ही स्लीव्ज बघा इथं सिल्वर बटन लावलेलं आहे. तर तिला खूप आवडलं आहे. तर उद्या आहे ना त्यांच्या लग्नाचा बड्डे आहे, गोल गोल करता वर्ष झालं. तर उद्या ती घालणार आहे ती साडी. तर तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे. तर कसा वाटतोय हा ब्लाऊज नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईकसुद्धा करा. तर दोन्ही साईडला ह्या पद्धतीची बटणं लावलेली. तर आपला स्टँड येईल ना तेव्हा मी तुम्हाला ही बाईसुद्धा शेअर करेल अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आणि कमी कपड्यामध्ये ही बाई आपण बसवलेली आहे. नमस्कार मैत्रिणींनो, आता वाजले संध्याकाळचे 6. चहा पाणी तुमचं झालाच असेल, आमचाही झाला आहे. आणि हा आहे ना माझा दिवाळीचा ब्लाऊज आहे. दिवाळीला साडी घेतली होती, तो काही शिवलेला नव्हता. सपनाचे झाले शिवून, पण माझे राहिले होते. मी ॲडजस्ट करून घेतलं लक्ष्मीपूजनच्या दिवशी. आता कशी माझी तशी पण 4थी का 5वी दिवाळी होती, तिची पहिली होती, तिथं शिवणं महत्त्वाचं होतं. मग मी माझा मागेच ठेवला, तो मागेच राहिला. आत्ताशी कुठे मम्मीने तो शिवायला घेतला आहे. तर मम्मीने बोलवलं होतं मला गळा कसा घ्यायचा, भाई कशी शिवायची विचारण्यासाठी. मग आली होती, म्हटलं चला व्हिडिओ पण घेऊया थोडंसं माझ्या आवाजात. आता माझा आवाज काही एवढा येत नाही, कारण मला सर्दी खोकला झाला आहे. पण ठीक आहे. आणि ना आमच्याकडे नेमकं आमचा स्टँड ना पोरांनी तोडला आहे. आपटून आम्ही नवीन घेणार आहे. हे असं पकडून नाही जमत बरं का. प्रत्येक वेळेस येऊन इथं पकडून व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ बनवायचा. कंटाळा म्हणजे काम असतं, काम नसल्यावरती करूच, पण मग प्रत्येक वेळेस ते पॉसिबल नाही आहे. बघते मी स्टँड, पण आता कसं 26 जानेवारीचं ऑफर्स वगैरे चालू आहे आणि कॅश ऑन डिलेवरी अवेलेबल नाही ना. ऑनलाईन आमच्याकडे पैसे नाही, म्हणजे कॅश जेव्हा टाकू तेव्हा घेऊ. तर अशा प्रकारे आमचा दादा ओरडून गेला आहे. तर मग आता हा ब्लाऊज आता रात्रीतून कंप्लीट होईल. उद्या तुम्हाला मी हा ब्लाऊज आणि साडी वेअर करून दाखवणार आहे. उद्या आमच्या इथे आमच्या सपना आणि वैभवच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार आहे. मग तेव्हा घालू, मग तेव्हाचा फोटो टाकू, कसं वाटतंय, कसा झाला आहे ब्लाऊज, बाई कशी शिवली, गळा कसा टाकला, सगळं दाखवू. ठीक आहे, चलो बाय.